नमस्कार सर्वांना. आमच्या घरी चालू होते अनारसे बनवणं. आता मम्मी म्हणे मी व्हिडिओ काढतो, तू अनारसा बनव. मी अनारसा बनवायला घेतला. मग आमच्या वहिनी पण आल्या, म्हणे माझा पण व्हिडिओ काढा. मी पण अनारसा बनवतो म्हणे. इकडून तिकडून बनवला, तो गेला चिपकून. मग म्हणे मी याचा परत गोळा बनवतो म्हणे आणि नंतर मी करतो म्हणे आता चांगला अनारसा. जमला बाई पहिले मस्त अनारसा. इकडून तिकडून काढलाही आणि उचललाही मस्त ताटातून आणि दिला टाकून कढईमध्ये मस्तपैकी. मग मम्मी म्हणे आता तू अजून एक दोन अनारसे कर म्हणे, मग तुला जमते अजून, तोपर्यंत मी तळतो म्हणे. मग ठीक आहे. मग आल्या आमच्या मामी म्हणे मी पण करून पाहतो म्हणे. मग मामीनं घेतला थापासाठी अनारसा. जसं काही भाकरीच थापून राहिल्या होत्या. मस्तपैकी थापला गिपला आणि मस्त कढईमध्ये दिला सोडून. मामी आमच्या प्रो बाई एकदम मस्तपैकी. आमच्या घरी होती आज भाऊबीज आणि पाडवा सेलिब्रेशन, म्हणून आम्ही एवढे सगळे जमलो होतो. बरं, फक्त भाऊबीज आणि पाडव्यासाठीच नाही तर अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम होता आमच्या घरी, म्हणून आम्ही आता दिवाळीनंतर भाऊबीज आणि पाडवा सेलिब्रेट करत होतो. आता आमचा श्रेयांश तो काय म्हणे, आजी पहिले तू माया पाया पड, नंतर मी तुझ्या पाया पडन. आता भाऊबीजेला जो ओवाळते, पाडव्याला जो ओवाळते, त्याच्या ताटात पैसे दिले जाते. श्रेयांश भाऊचं काम असं आहे का तुम्हीच मला ओवाळा आणि तुम्हीच मला पैसे द्या. आणि काय तर मनोरंजन बँकेचे पैसे. मग होता आमच्या घरी जावयाचा मान. मस्तपैकी मामानं नवीन शर्ट आणला, नारळ गिरळ त्याच्यावर ओवाळूनही घेतलं. म्हणे मीच ओवाळून घेतो म्हणे, जाय तिकडे. म्हटलं बरं झालं बा. मग आले आमचे आत्या मामाने पण भाऊबीज सेलिब्रेट केली पहिले. मग आता त्यांचा जावयाचा मान. मम्मी म्हणे नारळ कुठे गेलं? आत्या म्हणे हे मी माझ्यावर घेऊन बसली म्हणे नारळ म्हणे. मग आमची पण भाऊबीज सेलिब्रेट झाली. हा माझा भाऊ. त्यानंतर मग यांनी आम्हालाही जावयाचा मान दिला मस्तपैकी. दादानं मला मस्त साडी घेतली 1 नंबर आणि आम्ही भाऊबीज मस्तपैकी सेलिब्रेट केली. आता आम्ही